गव्हाच्या पिठापासून पटकन होणारा नाश्ता आणि हाताखालील साहित्यात तयार होतो बरं का. तुम्ही सॉस, दह्यासोबत किंवा मग चटणीसोबत खाऊ शकता. चला सुरुवात करूयात. नाश्त्यासाठी हाताखालच्या साहित्यात पटकन काहीतरी बनवावं हाच विचार करताय ना? अहो मग हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. कारण आज आपण अगदी पटकन होणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताखालच्या साहित्यात आणि एकदम चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय. तर गव्हाच्या पिठापासून आपण हा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. तर खूप पौष्टिक आहे. चला रेसिपी सुरू करूयात. तर इथे आपली सगळी तयारी झालेली आहे. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण या बाउलमध्ये घालूयात 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर यामध्ये घालूयात 2 चमचे रवा. तर बारीक रवा किंवा जाड रवा तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. तर गव्हाचं पीठ, रवा आणि मीठ हे सगळे जिन्नस आपण कोरडेच आधी मिक्स करून घेऊयात. हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतले की आता यामध्ये घालूयात पाणी. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्याचं बॅटर बनवून घ्यायचे. खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही. यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या मोडत मोडत आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत आपण ह्याचं छान असं बॅटर बनवून घेतलेले तुम्ही बघू शकाल. तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण 15 मिनिटं हे झाकून असंच बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण बाकी तयारी करूयात. कढईमध्ये घालूयात 2 चमचे तेल. तेल गरम झालं की आता यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं. जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात आणि मिरची पण थोडीशी परतून घेऊयात. मिरची थोडीशी परतून घेतली की आता यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात. आणि आता हे मिनिटभरासाठी मंद आचेवर व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा, टोमॅटो, मिरची तेलावर छान अशी परतून घेऊयात. तर हे व्यवस्थित परतून घेतलंय तुम्ही बघू शकाल. तर आता आपण गॅस बंद करूयात. तर आता परतून घेतलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे बॅटर सुद्धा आपण 15 मिनिटं झाकून ठेवलं होतं. तर 15 मिनिटं झालेली आहेत. तर यावरचं झाकण काढूयात. रवा आपला यातला छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकाल. तर एकदा हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
तर आता आपण परतून घेतलेली कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे सगळं ह्या बॅटरमध्ये घालूयात. आणि घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मिक्स करून घेऊयात. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर धिरडे बनवण्यासाठीचं बॅटर आपलं इथं बनवून तयार झालेलं आहे. इकडं मी धिरडे बनवण्यासाठी तवा गरम करत ठेवलेला आहे. तर आता तव्यावर तेल घालूयात. तर तव्याला असं सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय. तर आपण इथं तव्याला सगळीकडून असं व्यवस्थित तेल लावून घेतलंय. तर आता यातलं जे आपलं मिश्रण आहे तयार केलेलं, त्यातलं 1 चमचाभर मिश्रण आपण यावर घालूयात. आता मंद ते मध्यम आचेवर हे धिरडं आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. तर एका साईडनी हे धिरडं आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. तर लगेच ह्याला उलटायची घाई अजिबात करायची नाही. सुरुवातीचा साधारण मिनिटभर तरी ह्याला अजिबात हात लावायचा नाहीये आणि हे मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचंय. तर हे धिरडं खूप जास्त पातळही नाही करायचं किंवा खूप जास्त जाड नाही करायचं. तर मध्यम जाडीचं असं हे धिरडं करायचं. तर धिरडं आपलं एका साईडनी व्यवस्थित भाजलेलं आहे. त्यावरचं वरचं पीठ जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. तुम्ही बघू शकाल. तर थोडंसं आपण याला साईडनी तेल सोडूयात. सुरुवातीला याच्या कडा सुट्ट्या करून घेऊयात आणि आता हे उलटून घेऊयात. तर मस्त एका साईडने आपलं भाजून झालेलं आहे. दुसऱ्या साईडने पण आपण असंच ह्याला भाजून घेऊयात. तर धिरडं आपलं दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल. तर एकदम मस्त खरपूस असं हे आपण धिरडं भाजून घेतलेलं आहे. एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे. काढून घेऊयात आणि आता याचप्रमाणे सर्व धिरडी करून घेऊयात. तर मस्त अशी गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून इथं तयार झालेले आहेत. तर अगदी पटकन बनतात, हाताखालच्या साहित्यात बनतात आणि चविष्ट लागतात. तर त्यामुळे तुम्ही ही गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.